उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। नेताजी पाटील पंचायत समिती निवडणूक ते लढवणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील कसोब पंचायत समिती गणामधून नेताजी पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आणि यानंतरची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपचे आमदार नारायण कुचे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये। मतदानासाठी पैसे वाटप करण्यासंदर्भातली ही कथित ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जातोय। कुचे यांचा कार्यकर्ता आणि भाजप आमदार नारायण कुचे यांच्या संभाषणाची ही कथित ऑडिओ क्लिप आहे। एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। ती ऑडिओ क्लिप आपण ऐकूया। हॅलो, बोल ना. थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना. सगळे लोक अंधारात पुढे पैसे वाटत असते, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे. अहो कुठे साहेब, एक मिनिट ऐकून घ्या. सगळीकडे चर्चा चालू आहे, म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या. अंधारात न खेळणे जमत, अंधारात जरा उजळत होऊन जाऊन दे. अरे उजेडात नका करू. तुम्ही अलीकून आडीला पलीकडून चालू आहे. नाही आडीलं नाही तुम्हाला कोण. हॅलो, हे तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला आडीलं नाही कोण. डोर टू डोर आम्हाला आहे ना, तुम्ही 2 दिवस काही म्हणायचं नाही तुम्हाला. तुम्ही काय शाद्या आमच्या बॉडीत लागला शाद्याला, तुम्हाला माहित झालं बॉडीत लागलं शाद्याला म्हणून जाऊन द्या. कोण. नाही शिव्या नाही दिल्या. मी त्याला बाजूला केलं पोरायला का त्याचा काही संबंध नाहीये. ते बॉडीगार्ड आहे, त्याला काही बोलू नका. त्याची ड्युटी आहे, ती ड्युटी करू आले. मी त्याला बाजूला केलं. आता मी एक पीआयची गाडी मागितली, 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटत होता. बिंदास वाटा कुठे साहेब, मी तुम्हाला काय सांगतो, पण थोडासा अंधार पडू द्या. गरीब जनतेचं भलं होऊन द्या ना. तुम्ही तर भलत का. आमदाराचे पैसे आहे ना. अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलत काही आलेले आहे ना. हा, चालन होते वाटी तुम्ही. बाकी ते आम्ही नाही, बाकी तुम्ही पण जरा थोडा अंधार पडू द्या. दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार माणूस जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडस हे वाटतं ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.